नाट्य आहे. घेऊनी तलवार हाती छाटला मुघली अहंकार, जिजाऊ तुमच्या नावाचा दाही दिशा जय जयकार. आज शेकडो वर्षानंतरही माँसाहेब जिजाऊंचे नाव आपल्या ओठांवर आहे. जय जिजाऊ हे शब्द उच्चारात प्रचंड ऊर्जा आपल्यामध्ये देते. महाराष्ट्राच्या मातीचा कोणीही नसेल की ज्यांना जिजाऊंविषयी माहिती नसेल. एवढेच काय तर महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांवर, मातीच्या कणाकणावर, महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर जे नाव कोरले ते नाव म्हणजे स्वराज्य जननी जिजाऊ. पृथ्वीवरील आदिशक्तीचे रूप म्हणजे जिजाऊ. मातीच्या कणाकणावर, महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनावर जे नाव कोरले ते नाव म्हणजे स्वराज्य जननी जिजाऊ. पृथ्वीवरील आदिशक्तीचे रूप म्हणजे जिजाऊ. अन्यायाला चिरडणारी वाघीण म्हणजे जिजाऊ. महाराष्ट्रातील ऊर्जा म्हणजे जिजाऊ. स्वराज्याची प्रेरणा म्हणजे जिजाऊ. जिजाऊंचे कार्य एवढे अफाट आहे की त्यांच्याविषयी कितीही सांगितले तरी ते कमीच आहे. अशा आदर्श माता व पराक्रमाची गाथा म्हणजेच माँसाहेब जिजाऊ यांची आज जयंती आहे. त्यांच्या कार्यच प्रथम माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. लहान वयातच जिजाऊंचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले. खेळण्याच्या वयात हाती तलवार घेऊन त्यांनी युद्ध कौशल्य पारंगत केले होते. शोभेच्या अलंकारापेक्षा कमरेच्या तलवारीला त्यांनी अलंकार मानले होते. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाऊंकडे होती. तो काळ असा होता की सर्वत्र मुघलांचा अत्याचार होता. स्त्रिया सुरक्षित नव्हत्या. रयत जुलूम अन्यायाने त्रस्त झाली होती. या सर्व परिस्थितीची चीड जिजाऊंच्या मनात होती. या अत्याचारातून मुक्त व्हायचे असेल तर आपल्या लोकांचे राज्य असायला हवे असे त्यांना वाटत होते. हिंदवी स्वराज्याचे एक तेजस्वी स्वप्न या माऊलींनी पाहिले. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी शिवबांचा जन्म झाला. शिवबांना लहानपणापासूनच शौर्याच्या व पराक्रमाच्या कथा सांगून जिजाऊंनी घडवले. आपल्या रयतेच्या सुखासाठी स्वराज्य निर्माण करण्याचे काम तुम्हीच करू शकता असा आत्मविश्वास शिवरायांमध्ये जिजाऊंनी निर्माण केला होता. स्वराज्य स्थापनेची बीज शिवरायांच्या मनात त्यांनी पेरले. पण खरी असते याचे उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजाऊंनी शिवरायांना स्वतः युद्ध कौशल्य शिकवले. ज्ञान, चातुर्य, शौर्य व पराक्रमाचे बाळकडूही दिले. माँसाहेबांनी एक हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न पाहिले होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवले. रयतेचे लोकांचे राज्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते केवळ जिजाऊंच्या प्रेरणेमुळे व शिकवणीमुळेच. जिजाऊंनी प्रत्येक मावळ्याला आपल्या शिवाप्रमाणेच मानले होते. आणि म्हणजेच स्वराज्यासाठी माँसाहेबांनी एका शब्दासाठी जीवाला जीव देणारे मावळे या महाराष्ट्राच्या मातीत घडले. परस्त्री ही माते समान असते आणि रयत ही आपल्या लेकरा समान असते. त्यामुळे परस्त्रीचा नेहमी आदर करावा. प्रजेचा, रयतेचा लेकरासारखा सांभाळ करावा. ही शिकवण, हे संस्कार जिजाऊंनी शिवरायांना दिले. पुत्र व्हावा तर शिवबांसारखा असे जर प्रत्येक आईला वाटत असेल तर प्रत्येक आईने जिजाऊ व्हायला हवे. जिजाऊंसारखे संस्कार आपल्या मुलांवर करायला हवे. जितक्या अभिमानाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो तितक्याच अभिमानाने आपण जय जिजाऊ असे म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लाभले ते केवळ जिजाऊंमुळेच. म्हणूनच असे म्हणायचे वाटते की झुकला तख्त दिल्लीचा आणि भगवा समती फडकला. तुमच्यामुळे जिजाऊ महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला. जिजाऊ